तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत एक नवीन काळ बघणार आहोत पास्ट टेन्सचा, ज्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट टेन्स, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. बघा, हा काळ एखादी क्रिया पूर्ण झालेली होती भूतकाळामध्ये हे दर्शवण्यासाठी आपण वापरतो. परत सांगतो, एखादी क्रिया भूतकाळामध्ये झालेली होती असे दर्शवण्यासाठी हा काळ आपल्याला वापरावा लागतो. अतिशय आरामामध्ये आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आपल्याला काळ. बघा, जर तुम्ही टेन्स पूर्णपणे अभ्यासला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल 12 टाइप्स जे आहेत, सब टाइप्स काळाच्या इंग्लिश ग्रामर मध्ये, त्यापैकी सगळ्यात सोपी टाइप्स हीच आहे. का बरं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, आपल्याला माहिती आहे कुठल्याही वाक्याची सुरुवात ऍक्टिव्ह वॉइस वाक्य सगळे असतात. ऍक्च्युली बघू आपण नंतर ते वॉइस मध्ये. कुठल्याही वाक्याची सुरुवात ही सब्जेक्ट मध्ये होत असते ज्यावेळेस आपण टेन्स शिकू त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगतो, जर तुम्हाला काळ ओळखायचा आहे तर त्यानंतर कुठल्याही काळाचे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये अॅमिझा आहेत, भूतकाळामध्ये वाजवेर आहेत, प्रेझेंट टेन्सच्या परफेक्ट मध्ये हॅव्याज आहेत. बऱ्यापैकी वेगवेगळे तुम्हाला हेल्पिंग वर्ब पाठ करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. पण हा पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्सचा सहाय्यकारी क्रियापद एकच आहे, ज्याला आपण हॅड म्हणतो. ठीक आहे. आणि सहाय्यकारी क्रियापदानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला मुख्य क्रियापद येतो. काळ परफेक्ट टेन्स आहे. बघा, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे, सांगतोय आणि सांगत राहील. कुठलाही परफेक्ट टेन्स असू द्या, कुठलाही परफेक्ट टेन्स असू द्या, तुम्हाला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूपच लिहावं लागणार. मग तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असू द्या, पास्ट परफेक्ट टेन्स असू द्या की फ्युचर परफेक्ट टेन्स असू द्या, मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप येणार. त्यानंतर जेव्हा तुमचा मुख्य क्रियापदाला, इथंच कार्यक्रम संपला बघा, त्याचा मुख्य क्रियापदानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट असतो, रिमेनिंग पोर्शन वाक्याचं असतं. खूपच मोठं वाक्य असेल तर समोर त्याच्या कॉम्प्लिमेंट असतं, बघा नाही, रिमेनिंग पोर्शन ज्याला आपण म्हणतो. एवढी सोपीशी रचना आहे बघा या काळाची. या काळामध्ये भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली आहे किंवा घडत होती हे दाखवण्यासाठी आपण हा काळ वापरत असतो. वाक्याची रचना राहील याची सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. राहिला प्रश्न एक, काय बरं? तर कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठला हेल्पिंग वर्ब येणार किंवा कुठल्या सहाय्यकारी क्रियापदासोबत कुठला हेल्पिंग वर्ब येणार? जर आपण या ठिकाणी जर फोकस केला तर आपल्याजवळ एकच हेल्पिंग वर्ब आहे, ते हॅड. म्हणजे तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कुठलंही सब्जेक्ट येऊ द्या, तुम्हाला हेल्पिंग वर्ब फक्त हॅडच घ्यायचा आहे आणि त्यासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. एवढा सोपासा काळ आहे बघा, यामध्ये काहीच अवघड नाही. अख्ख्या टेन्सच्या टाइप्स मध्ये सगळ्यात सोपा काळ हाच आहे. ठीक आहे. चला मग आपण काही उदाहरणं बघूया, तुमच्या लक्षात येईल हा काळ खरंच किती सोपा आहे. बघा, या ठिकाणी आपण सुरुवातीला हा सब्जेक्ट घेऊ, ज्याला आपण कर्ता म्हणतो. नंतर तुम्हाला विचार करायची गरज आहे का कुठलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय? परफेक्ट टेन्स आहे, हॅड लक्षात ठेवा. हॅड काळाचं तिसरं रूप. ठीक आहे. हॅड काय सांगू बरं आता? हॅड सॉल्व्ड, SOLVED, सॉल्व्हचं तिसरं रूप सॉल्व्ड. वी हॅव सॉल्व्ड ए पझल. वी हॅव सॉल्व्ड द पझल. आपण काय केलं? एक पझल सोडवलं होतं. ठीक आहे, क्रिया पूर्ण झाली होती. कधी सोडवलं होतं तुमचं तुम्हाला माहिती. वी हॅड सॉल्व्ड द पझल. परत सांगतोय बघा, या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट म्हणजे तुमचा कर्ता. या काळामध्ये फक्त या प्रकारामध्ये तुम्हाला एकच हेल्पिंग वर्ब आहे. कुठलाही तुमचा सब्जेक्ट कर्ता असू द्या, त्यासोबत हॅड घ्या, क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, झालं. रिमेनिंग पोर्शन असणार आहे तुमचं ऑब्जेक्ट. एवढं सोपं काळ आहे. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. शी घेऊ आपण हेल्पिंग वर्ब. शी हॅड, परत तेच येणार. शी हॅड रिसिव्ड, RECEIVED, रिसिव्ड पार्सल. तिला ते पार्सल मिळालेलं होतं. ठीक आहे, घटना पूर्ण झालेली आहे. काळामध्ये दाखवण्यासाठी आपल्याला हा काळ वापरायचा असतो. आपला सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नुसार एकूण ते एकच हेल्पिंग वर्ब आहे, यामुळे अतिशय सोपा, डोक्याला ताण नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमचं क्रियापदाचं तिसरं रूप, रिमेनिंग पोर्शन काय असणार आहे बरं? ऑब्जेक्ट. बघा, हे काळ ओळखण्यासाठी मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्हाला जर फक्त सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 एवढी रचना तुम्हाला सापडली, मी म्हणतो सब्जेक्ट बी नका सापडू दे, मरू द्या त्या सब्जेक्टला, हॅड प्लस V3 जरी सापडलं तर तुम्हाला हा काळ परफेक्ट टेन्सच आहे, हे लक्षात ठेवा. काळ इतका सोपा असतो. तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचं रूप. ठीक आहे, ज्याला आपण मेन वर्ब म्हणतो. आणखीन एक आपण बघू, ज्यामध्ये नाऊन टाकू आपण. रमण. रमण नंतर सुद्धा हेल्पिंग वर्ब कोणता येणार? हॅडच येणार. रमण हॅड परचेस्ड. रमण हॅड परचेस्ड द iPhone.
काय केलं? रमन हॅड परचेस द आयफोन. सब्जेक्ट आहे रमन, सिंग्युलर नाव नाही या ठिकाणी, प्लुरल असू दे सिंग्युलर असू द्या काही अडचण येणार नाही. हेल्पिंग वर्ब आपला हॅड असणार आहे. मुख्य क्रियापदात तिसरं रूप परचेस द रिमेनिंग पोर्शन ऍज इट इज. काही चेंज होत नाही यामध्ये, काही अडचण. ओळखायचं काय तुम्हाला? तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स. हा आलं विचारलं तर हॅड प्लस V3 रचना बघा. फिल द प्रॉपर वर्ब फॉर्म आलं. तुम्हाला या ठिकाणी ढळढळ हॅड दिसायले, बिनधास्त डोळे झाकून V3 लिहा. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय आयडेंटिफाय द टेन्स, तर काय करा? हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब याची रचना लक्षात ठेवा. ते वाक्य आपण पुढे बघणार होते सोल्युशन. ठीक आहे, कुठला काळ कसा वागायचा किंवा फिल द प्रॉपर वर्बचा सेक्शन, त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात यायला लागेल. एक शेवटचं वाक्य बनवू आपण, बघू. आय हॅड सोल्ड गोल्डन रिंग. काय सांगितलं? आणि आय हॅड सोल्ड गोल्डन रिंग. सोल्ड काय बरं? सेलचं V3. ठीक आहे, बघा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रिमेनिंग पोर्शन तुमचा ऑब्जेक्ट मध्ये येऊ द्या. या काळामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हॅड प्लस V3 रचना लक्षात ठेवा रे. फक्त आणि फक्त हॅड प्लस V3 रचना एकदम सोप्या पद्धतीनं आहे. सोपा तो काळ, त्याच्यामध्ये काय वेगळं नाही. ठीक आहे, तर आता एक 5वं वाक्य मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही एक वाक्य बनवून दाखवा आणि मला ते पाठवून द्या.